नाव काय आपलं? माझं नाव गौतम अशोक चौकलो. कुठे राहता? पत्ता? मी दौंड तालुक्यात राहतो. फोन नंबर? फोन नंबर माझा 922 615 3862. कोर्स कधीपासून करत आहात? सर माझा कोर्स 6 तारखेपासून सुरू झाला आहे. 6 नोव्हेंबर 2006. 2006. कोर्स पूर्ण करताना काही अडचणी आल्या? तशा अडचणी तर नाही आल्या आत्तापर्यंत. कारण की रेल्वे आम्हाला सोयीस्कर असतं, जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा सोयीस्कर आहे. कोर्सच्या बाबतीत काही अडचणी? तसं कोर्सच्या बाबतीत कुठली अडचण नाही. कोर्स पूर्णपणे मोफत झाला की त्यासाठी हो. काही पैसे नाही. तुम्हाला द्यावे लागले? कोर्स कोणी मागितले? कोर्स हा पूर्णपणे मोफत झालेला आहे. शासनातर्फे आम्हाला मोफत हा कोर्स दिलेला आहे. आणि आम्हाला मध्ये कोणी कोर्ससाठी पैसे सुद्धा मागितले नाही. कोर्स वेळेवर चालू होत होता? हो, वेळेच्या अर्धा तास अगोदर चालू होता कोर्स. कोर्स शिक्षकांनी शिकवलेलं सगळं समजलं का आपल्याला? हो, डिटेलमध्ये सर्व सांगत होते. सर्व Theory- शिक्षक लोक थेरॉटिकल अजून आणि प्रॅक्टिकल सुद्धा वेळेवर समजत होतं सर. नुसतंच थिअरॉटिकल होतं का त्याचं प्रॅक्टिकल नाही पण सर, दाखवलं? प्रॅक्टिकल पण करून दाखवलं. 2 तास थेरॉटिकल आणि 2 तास प्रॅक्टिकल असं मिळून 4 तास कोर्स चालत होता. या झालेल्या कोर्स बद्दल भविष्यात कसा फायदा होईल असं वाटतं? म्हणजे याचा फायदा तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी करणार का? किती दिवसात तुमचा व्यवसाय चालू कराल असं वाटतंय? हा कोर्सचा फायदा व्यवसायासाठी होऊ शकतो. कारण की या कोर्समध्ये व्यवसाय चालू करण्यासाठी ह्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? हो, व्यवसाय चालू करण्यासाठी होऊ शकतो. काही प्लॅनिंग आहे किती दिवसात कोर्स तरी व्यवसाय चालू करणार असं काही ठरवलंय? तरी 3 ते 4 महिने प्रॅक्टिस करणार मी आणि त्याच्यानंतर मग स्वतःचा व्यवसाय उभारणार. या कोर्समध्ये जे कंटेंट्स होते म्हणजे बेसिक, नंतर हो, सर. इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग याप्रमाणेच हा कोर्स पूर्ण झाला? याच पद्धतीनं पूर्ण झाला का? हो, सुरुवातीला सर्व मोबाईलचे बेसिक कम्पोनंट्स दाखवले. सर्व मोबाईलचे मॉडेल नंबर सर्व कम्प्युटरवर दाखवलं आम्हाला सर्व. नंतर मग सॉफ्टवेअर पण दाखवलं, हार्डवेअर पण दाखवलं. सगळं बेसिकनुसार शिकवलं. हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग हो, सर्व सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग. फॉल्ट फाइंडिंग झालं, हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग झालं. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या कोर्सचा नक्कीच फायदा होईल असं वाटतं? नक्की फायदा होईल. MTL या संस्थेबद्दल काही मत व्यक्त करू? ही संस्था खूप चांगली आहे. कारण की दुसऱ्या ठिकाणी असं शिकवणारे शिक्षक लोक नाही. डिटेलमध्ये सर्व लोक शिकवतात. सगळ्या गोष्टी शिकवतात. नोट्स वगैरे दिले? नोट्स भरपूर दिलेले. बेसिक सुरुवातीपासून सर्व शिकवून दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. हा जो कोर्स तुमचा पूर्ण झाला याची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना द्याल का? हो, नक्कीच देणार. आणि याच्यापासून आपल्याला पुढे फायदा होणार आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांना सांगणार. आणि त्यांना पण हा कोर्स करण्यासाठी प्रोत्साहन देणार सर्वांनाच. आजूबाजूच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना, भावांना सर्वांना सांगणार. हा कोर्स पूर्ण करताना कोणता विचार होता? म्हणजे मोफत योजना आहे म्हणून पूर्ण केला की खरंच शिकायची इच्छा असल्यामुळे हा कोर्स तुम्ही पूर्ण केला? सुरुवातीला वाटलं होतं की सरकारची योजना आहे, त्यामुळे मग एवढं मनावर घेतलं नाही. पण इथं आल्यापासून नेवासे सरांनी सांगितलं, बिझनेसबद्दल माहिती दिली, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स आला मला. आपले माननीय संस्था चालक जे आहेत नेवासे सर, नेवासे सर काही मत? नेवासे सर खूप चांगले आहेत. सर्व गोष्टीबद्दल माहिती देतात. बिझनेस कसा स्टार्ट करायचा, कसा नाही, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, सर्व सांगतात. थँक्यू. नाव काय आपलं? माझं नाव सुहास बाबुराव भोसले. पत्ता? मी दौंडवरनं सिद्धार्थनगरमध्ये राहतो. दौंडवरनं इथे येतो. फोन नंबर? 9422 00 6990. कोर्स कधीपासून करत आहात? हा कोर्स 6/11/2006 पासूनच चालू झाला. कोर्स पूर्ण करताना कोर्स
बद्दल काही अडचणी, वैयक्तिक काही अडचणी आल्या? नाही नाही, काहीच अडचण नाही. येण्या जाण्याचा काही नाही त्रास? झालं. तसं म्हणजे शिकवण्याची पद्धत व्यवस्थित असल्यामुळे मी इकडे जास्त नाही का न खाडा करता यायची. कोर्सच्या दरम्यान कधी कोणी काही पैसे मागितले का? कोर्स पूर्णपणे मोफत झाला का? पूर्णपणे मोफत झाला कोर्स. कोणत्या पैसे गोष्टीसाठी कुठल्या गोष्टीला लागलेले नाही. कधी कोणी काही आतापर्यंत मागितले? नाही नाही, कोणत्या कोणीच नाही गोष्टी? मागितलं. कोर्स रोज वेळेवर चालू होत होता? रोज वेळेवर 11 वाजता चालू व्हायचं. कोर्समध्ये शिक्षकांनी शिकवलेले सगळे समजले का? सर्व काय म्हणजे व्यवस्थित सांगण्याची पद्धत त्यांची व्यवस्थित असल्यामुळे मला व्यवस्थित समजलं. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही नॉलेज मिळत होतं? दोन्ही नॉलेज व्यवस्थित ते असं नाही का ते पडद्यावर पण दाखवायचे आणि त्यानंतर कॉम्प्युटरवर पण काही कॉम्प्युटरवर बी दाखवायचे. थेअरी सगळी मिळाली मिळाली. आणि जे थेअरी शिकवली त्याचं प्रॅक्टिकल पण व्यवस्थित आहे. व्यवस्थित शिकवलं. हा जो कोर्स तुम्ही पूर्ण केला त्याचा भविष्यात कसा फायदा होईल असं वाटतं? तुम्ही म्हणजे याच्यापासून काही व्यवसाय चालू करणार आहात का? भरपूर फायदा होतो. मला तर असं वाटतं म्हणजे नाही का पहिलं तर काय वाटत नव्हतं, पण आता असं वाटतं की आम्ही भरपूर फायदा करू शकतो आणि होईल फायदा. व्यवसाय चालू करणार? व्यवसाय चालू करणार काय एवढ्या. प्लॅनिंग आहे का? किती दिवसात काय चालू करणार का? आधी कुठे आता training? सध्या तर मी दुसऱ्यांचे मोबाईल घेऊन रिपेअरिंग करतो. स्वतः स्वतः repairing चालू repairing. करता? आता जवळजवळ 5-6 मोबाईल तर मी केले. बरं. त्यानंतर अजून शिकवण. मित्रांना वगैरे सांगतोच मी. आणि एवढ्या 8-10 दिवसात तर मी चालू करणारच आहे कुठे नाही कुठे. स्वतः चालू करणार का आधी स्वतः. दुसरीकडे कुठे काम करून नंतर पूर्ण ट्रेन झाल्यानंतर परत स्वतःचा व्यवसाय चालू करणार? तसं तर माझी इच्छा म्हणजे नाही का स्वतःच करायचं आहे, पण तरी सुद्धा जर नाही जमलं तर मग कुठेतरी हे करा. कोर्स मधले जे कंटेंट्स आहेत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग या पद्धतीनंच हा कोर्स पूर्ण झाला त्या पद्धतीनेच बोलतो. का? कुठला कंटेंट कोणचा गाळला गेला वगैरे? नाही नाही, अजिबात नाही, कुठल्याच गाड्या नाही. हार्डवेअर सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग दोन्ही समजलं? सर्व व्यवस्थित झाले, समजलेले पण आहे. जी या MTL या संस्थेबद्दल तुम्हाला काही मतं मांडायची आहेत का? हो, सरांनी आम्हाला भरपूर व्यवस्थित शिकवलेलं आहे आणि प्रत्येक वेळा येऊन विचारलेलं तुमच्या काही अडचणी आहेत का, काय मला नाही का समजलं नाही काय, असं प्रत्येक वेळा विचारून आम्हाला व्यवस्थित समजून म्हणजे नाही का शिकवलेलं आहे. हा कोर्स आणि कोर्स मला तर असं वाटतं की नाही का प्रत्येकाने MTL मध्ये करावा, कारण असं कुठं दुसरीकडे शिकवलं जाणार नाही. एवढी सोप्या पद्धतीने मराठीमध्ये व्यवस्थित सांगून दोन प्रत्येक बॅचला नाही का सर येऊन सांगायचे. परत मोठ्या सरांचं पण जास्त लक्ष असायचं कॅमेऱ्यात बघून. ते एक वेळेस असं म्हणजे नाही का एकदा झालं तर मी एकदम कोपऱ्याच्या ह्याच्या खुर्चीवर बसलो होतो आणि तिथं लाईटचा उजेड पडत नव्हता. तर सर इथनं खालनं वरपर्यंत आले आणि मला म्हणले की तिथं बल्ब लावा, ते दिसत नाही. त्यामुळं मला ते व्यवस्थित बारीक सारीक गोष्टींकडे पूर्णपणे संस्था चालकांचं लक्ष होतं. पूर्णपणे संस्था. हा या कोर्स बद्दल तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही सांगा? मी तर 8 दिवसापासूनच सांगतो, म्हणजे नाही का माझ्या मित्रांना जवळजवळ 5-6 जणांना सांगितलं की MTL मध्ये तुम्ही कोर्स चालू करा, तुम्ही भविष्यात नाही का भरपूर हे करता. ही जी योजना आहे, ज्या योजनेमार्फत हे मोफत तुम्हाला कोर्स दिला जातोय, हा मोफत आहे म्हणून तुम्ही कोर्स केला की तुम्हाला हा कोर्स करायचाच होता? आणि माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की कोर्स करण्याची, काय अडचणीच तर मी करत नव्हतो. त्यात आता ही गव्हर्नमेंटची योजना आली शाहू महाराज, त्यामुळं जास्त माझं फायदा होणार, फायदा पण झाला. जो मोफत प्रशिक्षण मिळाल्यामुळं फायदा झालेला आहे. आपले माननीय संस्था चालक जे आहेत नेवसे सर, त्यांच्याबद्दल काही? नेवसे सरांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत आणि त्यांनी जे नाही का सरांना ठेवून हे केलं, त्यांना सांगण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे आणि प्रत्येक स्टुडंटवर लक्ष असतं त्यांचं, बारीक सारीक गोष्टीवर बी लक्ष असतं. त्यामुळं व्यवस्थित आहे. इथं प्रत्येकाने कोर्स करावा असं माझी इच्छा आहे.
आपलं नाव काय? प्रवीण उत्तरेश्वर कांबळे. पत्ता कुठे राहता आपण? दौंडला राहतो. काय पत्ता? दौंडला F70B बंगला साईड स्टेशनजवळ. फोन नंबर? फोन नंबर 9423233110. कोर्स कधीपासून करत आहात आपण? कोर्स आता जवळपास 1 महिना होतो कोर्सला पूर्ण. कोर्स पूर्ण करताना काही अडचणी आल्या तशा अडचणी काहीच नाही. संस्थेबद्दल किंवा तुमच्या वैयक्तिक काही अडचणी? वैयक्तिक तर तो आपला वैयक्तिक खर्च होतो, तो कोर्सच्या ह्याच्यामध्ये येत नाही. कोर्स पूर्ण करत असताना कोणत्या गोष्टीसाठी काही पैसे लागले का का पूर्णपणे मोफत कोर्स झाला? कोर्स तर पूर्ण मोफत झाला, पण स्वतःचा वैयक्तिक खर्च तो वेगळा होता, त्याच्याबद्दल काय. कोर्ससाठी कोणी कधी पैसे मागितले कोणत्या कारणासाठी? कोर्ससाठी कोणीच नाही पैसे मागितले. हा तुमचा कोर्स वेळेवर चालू होत होता? हो, वेळेवर, एकदम वेळेवर. बरं, कोर्समध्ये जे शिक्षक तुम्हाला शिकवत होते त्यांचं तुला शिकवलेलं समजत होतं का? हो, पूर्णपणे समजा. थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही व्यवस्थित होत एकदम होतं व्यवस्थित. का नुसतं थेअरी आणि प्रॅक्टिकल नाही? नाही, पूर्ण व्यवस्थित समजल्याशिवाय एकदम व्यवस्थित शिकवायचे सर. सर मॅडम सगळं व्यवस्थित शिकवायचे. थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही व्यवस्थित होते? पूर्ण व्यवस्थित. थेअरी पण व्यवस्थित आणि प्रॅक्टिकल पण व्यवस्थित होते. कोर्स मधले जे कंटेंट्स होते बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग, या पद्धतीनेच कोर्स पूर्ण झाला का एखादा कंटेंट गाळला गेला नाही वगैरे? नाही, पूर्ण व्यवस्थित जसं दिलं होतं सिलेबस तसंच व्यवस्थित कोर्स पूर्ण. सिलेबस सिलेबस प्रमाणे प्रमाणेच व्यवस्थित कोर्स पूर्ण झाला. पूर्ण सिलेबस पूर्ण झाला? पूर्ण. या जो कोर्स तुम्ही पूर्ण केला त्याचा तुम्हाला भविष्यात कसा फायदा होईल असं वाटतंय? फायदा तर खूप आहे. आत्ताच फायदा समजतोय, कारण आता ज्यांना पण समजलंय की आम्ही कोर्स करतोय, हा. आतापर्यंतच मोबाईल रिपेअरिंगला यायला लागले. कोर्स पूर्ण नाही झाला तरीच आतापासूनच तुमच्याकडे मोबाईल आतापर्यंत जवळजवळ 10 मोबाईल रिपेअर केले असतील. केले तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित? त्याच्यातला सगळा एकदम व्यवस्थित. फॉल्ट काढला? हो. मग काय याच्यापासून काही व्यवसाय चालू करण्याची प्लॅनिंग आहे का? प्लॅनिंग तर आहेत, पण जसं पैशाचं हे होईल तसं पुढं कोर्स झाल्यानंतर मग प्लॅनिंग करणार पुढे. लगेच व्यवसाय चालू करणार का कुणाकडे आधी काम करून थोडंफार कुठेतरी प्रॅक्टिकल करावी लागेल आधी, नंतर कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर मग चालू करणार स्वतःचा व्यवसाय चालू करणार? ज्या संस्थेने हे तुमचं जिथे तुम्ही कोर्स पूर्ण केला त्या MTL बद्दल काही मतं तुम्हाला मांडायची आहेत का? मत आहे ना, खूप चांगली संस्था आहे MTLची. कारण जेवढे पण पुण्यामध्ये शिकवतात ना, तिथे इथं जेवढं चांगलं शिकवतात तेवढं चांगलं नसतील शिकवत, असं माझं तर मत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं एवढं चांगलं शिकवत असतील याचं असं माझं मत नाही. इथं खूप चांगलं शिकवतात MTL मध्ये. शिकवलेलं सगळं समजतं? हो, एकदम व्यवस्थित समजतं. बरं, ह्या ज्या योजने मार्फत हा कोर्स तुम्ही पूर्ण केला त्याबद्दल तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही काही हो, सांगितलं ना, कारण इथं एवढं खूप चांगलं शिकवतात ना, ते समजलं पाहिजे असं. शिकवलेलं समजलं पाहिजे. शिकवलेलं समजलंच पाहिजे असं सगळीकडेच. मी सर्वांनाच सांगितलं, तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर त्या MTL मध्येच ॲडमिशन करा तुम्ही, कारण तिथं खूप चांगलं शिकवतात. सगळे सर लोक चांगले आहेत ना. या योजनेबद्दल काही मतं? राजश्री रोजगार विकास कार्यक्रम, कारण सुशिक्षित बेरोजगारांसाठी चांगली यांनी योजना तयार केली, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे. आणि शिवाय मोफत असल्यामुळे शिवाय मोफत असल्यामुळे तर सर्वांनाच त्याचा फायदा होतो. काय आर्थिक ताण पडत नाही? आर्थिक ताण तर काहीच नाही पडत. घरच्यांवर सुद्धा घरच्यांवरती पण काहीच नाही आर्थिक ताण पडत, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे ही योजना. हा जो कोर्स तुम्ही पूर्ण केला हा मोफत असल्यामुळे पूर्ण केला की तुम्हाला कोर्स करायचाच होता? नाही, मला हा कोर्स करायचाच होता पहिल्यापासून. मग याचा पूर्ण केलेल्या कोर्सचा भविष्यात फायदा करून घेणार का तुम्ही? घेणार ना, फायदा करून. थँक्यू. आपलं नाव काय? अरविंद गंगाधर पगारे. पत्ता कुठे राहता? दौंड रेल्वे क्वार्टर जयश्री 83 समोर. फोन नंबर? फोन नंबर 9423222062. कोर्स कधीपासून आपण करत आहात? मी 5-6 तारखेपासून कोर्स चालू केला. 6 नोव्हेंबर. 6 नोव्हेंबरपासून 1 महिन्यापासून. 1 महिन्यापासून. हा कोर्स पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्या? काही अडचणी आल्या. चांगले शिक्षक चांगलं शिकवतात आणि मला पूर्णपणे समजलेलं आहे.
कोर्सच्या दरम्यान कधी कोणी कोणत्या कारणासाठी पैसे मागितले का पूर्णपणे कोर्स मोफत झाला? तो पूर्णपणे मोफत झाला, कोणी काही पैसे मागितले नाही. कशासाठी पैसे लागले का? नाही, कशासाठी काही पैसे- शिकण्यासाठी? नाही, काही पैसे नाही लागले. हा कोर्स वेळेवर चालू होत होता का? हो, वेळेवर चालू होता. बरं, जे शिक्षक आपल्याला या कोर्समध्ये शिकवत होते त्यांचं शिकवलेलं समजत होतं? हो, समजत होतं पूर्णपणे एकदम व्यवस्थित. थेअरी प्रॅक्टिकल हे दोन्ही? थिअरी प्रॅक्टिकल फॉल्ट फाइंडिंग सगळं व्यवस्थित एकदम समजलेलं आहे. शिकवलेले शिकवलेलं- theory दिलेले सगळं प्रॅक्टिकल सगळं- करून दाखवले हो, सगळं करून दाखवलं. करून बी घेतलं आमच्याकडनं. या कोर्स मधले जे कंटेंट्स होते बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग, हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, या पद्धतीनेच हा कोर्स पूर्ण झाला का एखादा कंटेंट गाळला गेला? नाही नाही, या पद्धतीने सगळे कंटेंट शिकून कोर्स कोर्स पूर्ण झाला. सगळे शिकवलेले सगळ्या सगळं- गोष्टी सगळं- समजल्या. सगळं पूर्ण. समजले तुम्हाला? हो, समजलं. त्याचा ह्या पूर्ण झालेला कोर्स जो आहे त्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं भविष्यात? की मी स्वतःचा एक बिझनेस उभा करू शकतो आणि चांगल्या प्रकारे हा बिझनेस चालू शकतो. याचा कॉन्फिडन्स याचा तुम्हाला आलाय? कॉन्फिडन्स आहे मला. आणि सध्या माझं टेलरिंगचं पण दुकान आहे, त्या व्यतिरिक्त हे पण तिथं मी चालू करणार आहे. आणि चांगलं नॉलेज भेटलं त्याच्यामुळे मी लगेच चालूच करणार. लगेच हा व्यवसाय चालू करणार का काय आधी नाही, कोणाकडे काम करून 2-3 महिने 3 महिने तरी दुसरीकडे प्रॅक्टिस करून नंतर स्वतःचा व्यवसाय चालू करणार तशी प्लॅनिंग तुम्ही प्लॅनिंग केली? केली. ज्या संस्थे मार्फत तुम्ही हा कोर्स पूर्ण केला त्या एमटेल बद्दल काही तुम्हाला मत मांडायची आहेत का? खूप चांगला शिकवतात. एमटेलचं नाव मी बऱ्याचदा पेपरमध्ये वाचलं होतं आणि ऐकलं पण होतं. चांगलं शिकवलं आणि सर वगैरे यांचा स्टाफ बी चांगला आहे. मला चांगलं वाटलं की मी असल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन कोर्स शिकलो, माझा कोर्स पूर्ण झाला. त्यांच्याबद्दल खूप आभारी आहे. हा जो कोर्स तुम्ही या पूर्ण केला त्याबद्दल तुमच्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही सांगितलंय हो, का सांगितलं. किंवा सांगणार आहात का? सांगितलेलं आहे, त्यांना सांगितलं आणि प्लस मित्रांना सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं की तिथं सगळ्या प्रकारचे कोर्स असतात. ज्या योजनेमार्फत हा कोर्स चालू जातो राष्ट्रीय स्वयंरोजगार विकास कार्यक्रम, त्या योजनेबद्दल काही तुम्हाला मत मांडायचे? त्यांनी चांगली योजना आखलेली आहे आणि अशीच पुढं चालू राहावी असं माझं मत आहे. मोफत मोफत असल्यामुळे असल्यामुळं आणि जे गरीब आहेत त्यांनी हा संधीचा फायदा घ्यावा असं माझं मत आहे. या योजनेमुळे तुमच्यावरही काही आर्थिक दबाव येत नाही? नाही, काही दबाव नाही, घरच्यांवरही काही काही आर्थिक ताण पडत नाही? काही ताण नाही पडला. आणि शिवाय शिकायला मिळतं? शिकायला मिळतं. आणि कोर्स पूर्ण केला की तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. बरोबर बरोबर. बरोबर. हा जो कोर्स तुम्ही पूर्ण केला हा मोफत होता म्हणून पूर्ण केला की काय तुम्हाला नाही, करायचं? मला करायचंच होता. मोफत होता म्हणून नाही, पण मला करायचंच होतं. म्हणजे शिकलेल्या ह्या ज्ञानाचा किंवा ह्या हो. कोर्सचा तुम्ही तुमच्या आयुष्यात फायदा करून फायदा घेणार? घेणार. शुअर घेणार. ठीक आहे. Thank काय सर ना you. नाव काय आपलं? मी मिस्टर किरण गोवर्धन शिंदे, राहणार दौंड बालाजीनगर. फोन नंबर काय? माझा मोबाईल नंबर आहे 9423 आणि घरचा आहे 265 974. आपण हा कोर्स कधीपासून पूर्ण करत आहात? गेल्या महिन्यात 6 तारखेपासून 6 नोव्हेंबर 2006 पासून हा कोर्स पूर्ण करत असताना आपल्याला काही अडचणी वगैरे आल्या का? अडचणी काही नाहीत. येताना म्हणजे आम्ही रेल्वेने वगैरे येतो, त्यामुळं गाड्यांचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. इथून वेळेवर सगळं मिळतं, म्हणजे टायमिंग बी ॲडजस्ट होतो सगळा व्यवस्थित. आमच्या सोयीनुसार टायमिंगसुद्धा आम्हाला ॲडजस्ट करून दिला इथे, त्यामुळं आम्हाला जाण्या येण्याची किंवा इथून सुटून गाडी लेट होण्याचा काही प्रॉब्लेम नाही. असा की आमच्या सोयीनुसार टायमिंगसुद्धा संस्थेने ॲडजस्ट केलेला आहे. संस्थेत काय अडचणी? संस्थेत काही अडचण नाही. संस्थेचा स्टाफ, संस्थेचे सर, विशेषतः निवशे सर एवढे महत्त्व आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीला एवढे मार्गदर्शन करतात की काही गोष्टी नडल्या किंवा स्वतः येऊन काय मॅडमकडून राहिलं थोडंफार शिकवायचं तरी स्वतः सर साईडला उभे असले तरी आतमध्ये येऊन सांगतात हे असं नाही, असं सांगा, किंवा मुलांना या भाषेत समजायला असं सोप्या भाषेत सांगा, म्हणजे मुलांना त्याचा अजून आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे.
हा कोर्स पूर्ण करताना कधी कोण पैसे मागितले का किंवा कोणत्या गोष्टीसाठी पैसे लागले का? नाही नाही, ह्या कोर्स करताना आम्हाला कुणीही पैसे मागितले नाहीत. हा कोर्स पूर्णतः मोफत आम्हाला मिळालेला आहे. पूर्णपणे मोफत आहे. पूर्णपणे मोफत मिळाले. कोर्स वेळेवर चालू होत होता? कोर्स एकदम वेळेवर शार्प टायमाला चालू होता. आमच्या येण्या जाण्याच्या टायमिंगचं ॲडजस्ट केल्यामुळे आम्हाला बरोबर आम्ही इथे अर्धा तास लवकर येऊन कोर्स एकदम वेळेवर चालू व्हायचा. मॅडम एकदम ॲक्युरेट टायमाला येऊन किंवा सर असतील तेच ॲक्युरेट टायमाला येऊन सर्व शिकवायचे. ह्या कोर्स मधले जे कंटेंट्स होते बेसिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग यानुसारच या पद्धतीनेच कोर्स पूर्ण झाला की यातलं काही कंटेंट्स गाळले गेले वगैरे? नाही, यातलं काही गाळं नाही. मॅडमने उलट किंवा सरांनी एवढं सोप्या भाषेत शिकवलं ना आम्हाला की आम्ही गेल्याबरोबर तिथं बाबा आज काय शिकवायचं, तुम्हाला कसं आवडेल, कुठल्या ह्याने आवडेल, म्हणजे आमच्या आवडीने आम्हाला जसं समजेल त्या विषयात त्यांनीच हात घालून त्या विषयाला धरून आम्हाला व्यवस्थित शिकवलं. सगळं व्यवस्थित म्हणजे अडचण कुठल्याही ह्याच्यात नाही किंवा कुठल्याही कंटेंट गाळला नाही किंवा काही नाही. थेअरी प्रॅक्टिकल व्यवस्थित झाले का? नुसती थेअरी शिकवली आणि प्रॅक्टिकल नाही वगैरे? नाही, थेअरी सुरुवातीला घेतली की जर समजेल, सगळ्यांना समजेल असे सर्व शिकवायचे. प्रॅक्टिकल सर्वात जास्त झालं. सरांनी जवळ उभारून पाठीमागं उभारून आम्हाला सर्व सांगितलं नसते आणि आमच्याकडून ते करून घेतलं ते प्रत्येक गोष्ट. हा कोर्सचा कसा फायदा होईल असं तुमच्या वैयक्तिक जीवनात भविष्यात कसा फायदा होईल? या कोर्सचा बराच फायदा होईल. कारण याच्या आधी मला इच्छा होती की हा कोर्स करावा कुठेतरी. काही ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये बरीचशी फी असल्यामुळे आर्थिक ताण नको म्हणून मी हा कोर्स जरा थोडा लांबणीवर टाळत होतो. पण राजश्री जे आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा कोर्स मोफत मिळाल्यामुळे याचा बराच फायदा झालेला आहे. मग तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करणार का? हो, स्वतः मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहे. सुरुवातीचे थोडे दिवस मी किंवा काही महिने कुठेतरी एखादे शॉप बघून किंवा दुकान बघून तिथे प्रॅक्टिस वगैरे करून थोडे दिवसांनी मी स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहे. ज्या संस्थेमार्फत तुम्ही हा कोर्स पूर्ण केला त्या एमटेल संस्थेबद्दल तुम्ही काही मत व्यक्त करू इच्छिता का? ही संस्था खरोखरच खूप छान आहे. या संस्थेतले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सर, प्रत्येक जो मॅनेजमेंट आहे इथलं खूप छान आहे. सर्वांशी असं वागतं की जणू आपल्या एखाद्या परिवारातला व्यक्ती आहे या नात्याने ते सर्वांशी बोलत असतात, सांगत असतात. काही गोष्ट अडल्या नडल्या किंवा घरातला प्रॉब्लेम असो किंवा संस्थेतला काही शिकवण्याविषयी प्रॉब्लेम असो ते एकदम सोयीस्कर सांगत असतात ते. आणि समजेल अशा भाषेत सगळं मराठी भाषेत आपल्या सगळ्यांना सांगतात. जो कोर्स तुम्ही पूर्ण केला त्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगणार का? हो, नातेवाईकांना तर सांगितलं आधी. कोणा म्हणजे जसं भेटेल, जो व्यक्ती भेटेल, मित्र भेटेल. आता गाडीने येताना जाताना आम्ही प्रवास करतो गाडीत, तर गाडीत असे अप अँड डाऊनला बरेच व्यक्ती भेटतात की त्यांना आम्ही प्रत्येकाला अरे कुठं चालवतो, नाही मोबाईलचा कोर्स करतो आम्ही एमटेलकडे आम्ही, आणि त्या संस्थेत आम्हाला खूप छान शिकवतात. आणि मी स्वतः मोबाईल रिपेअर करतो. ज्यावेळेस कोर्स चालू आहे आमचा आत्ता, म्हणजे चालू असताना सुद्धा आम्ही गाडीत बसून मोबाईल रिपेअर करत होतो. इथवर आम्हाला एवढं नॉलेज थोड्या दिवसात का होईना पण सुरुवातीच्या थोड्या दिवसात आम्हाला एवढं नॉलेज मिळालं की आम्ही स्वतः रिपेअर करायला लागलो. काही छोटे छोटे प्रॉब्लेम असो, माईकचे असो, स्पीकरचे असो किंवा बॅटरीचे, आम्ही मोबाईल गाडीत बसून रिपेअर करायला लागलो. एवढं आम्हाला नॉलेज इथे मिळाले आहे. आणि आत्मविश्वास पण आला. आत्मविश्वासही खूप आलेला आहे की पुढे जाऊन आपण स्वतःच काहीतरी करू आणि मोठं होऊ, स्वतःच्या पायावर उभं राहू. स्वतःच्या पायावर उभं राहू. ज्या योजने मार्फत हा कोर्स पूर्ण केला, राजश्री शाहू रोजगार विकास कार्यक्रम, त्या योजनेबद्दल काही मत आहे का? ही योजना शासनाची खरोखरच खूप छान आहे. याचा गरीब विद्यार्थ्यांना एवढा फायदा होणार आहे की जे स्वतःच्या पायावर उभं राहायची तयारी आहे ज्याची, त्यांनी हा कोर्स केल्यानंतर खरोखरच स्वतःच्या पायावर उभा राहून आपला व्यवसाय करणार आहे. कारण या योजनेतून बऱ्याच जणांना लाभ मिळणार आहे आणि इतरांना बी या संस्थेचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे सर्वांना. आर्थिक दबाव, आर्थिक ताण येत नाही या योजने मोफत असल्यामुळे घरच्यावर किंवा कोणावरही स्वतःवर सुद्धा आर्थिक ताण येत नाही किंवा घरच्यावर सुद्धा आर्थिक ताण येत नाही की सर्वसही हा कोर्स मोफत आहे. मोफत असल्यामुळे तू हा कोर्स केला की तुला करायचाच होता? हा नाही, आधी सांगितल्याप्रमाणे हा मला कोर्स करायचाच होता, पण माझ्याकडे आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे मी हा कोर्स थोडा लांबणीवर टाकत होतो. पण या जी राजश्री शाहूची जी योजना आहे शासनाची, त्यामार्फत हा कोर्स मोफत मिळाल्यामुळे मला आणखीनच आनंद झाला की बाबा हा कोर्स मला आधी करायचा होता, पण या योजनेमार्फत मला हा कोर्स करण्यासाठी मोफत मिळतोय, तर मी हा आवडीने कोर्स
आणि ह्या MTL संस्थेकडून जर एवढे मला सहकार्य आणि एवढी माहिती मिळाली की आता पुढे जाऊन हा मी स्वतःचा बिझनेस करू शकेन, एवढं मला आता आत्मविश्वास आलेला आहे. थँक्यू. ओके सर. नाव काय आपलं? कमळे कृष्णा, मुक्काम पोस्ट कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. फोन नंबर? फोन नंबर 02117 2242 आपण हा कोर्स कधीपासून करत आहात? 6/11/2006 पासून. हा कोर्स पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्या का? काही अडचणी फक्त पहिल्या दिवशी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आम्हाला कळलं की हे श्रम स्वयंरोजगार ही योजना जी काढलेली महाराष्ट्र शासनाने ती एकदम फायदेशीर आहे. आणि हा कोर्स मला करायचाच होता, पण शासनाची मोफत असल्यामुळे मी जास्त अट्रॅक्टिव्ह झालो, त्यामुळे पूर्णपणे विचलित झालो. कोर्स पूर्ण करत असताना कधी कोणी कोणत्या कारणासाठी पैसे मागितले का? कधी कोणीच मागितलं नाही, कारण पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला वह्या मोफत देण्यात आल्या. वही, पेन जे काय लागतं ते पूर्ण कोर्स मोफत झाला? पूर्ण कोर्स मोफत झाला. कधी कोणत्या कारणासाठी पैसे लागले पैसे नाही? काय मागितले नाही. पण हा कोर्स वेळेवर चालू होत होता का? बरोबर 11 वाजता सुरू व्हायचा कोर्स आणि संध्याकाळी 4 वाजता सुटायचा. मध्ये अर्धा तास फक्त लंच ब्रेक होता. या कोर्समध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी शिकवलेलं समजत होतं का? सर आम्हाला असे शिकवायचे की 3-4 मुलं आणि एक सर प्रत्येका क्वेश्चन विचारायचे, नाही आलं की 3-3 वेळा सांगायचे. आणि आम्ही पण सरांना न घाबरता प्रश्न विचारायचो. नाही समजलं ते 4-4 वेळा विचारायचं, कारण हे महाराष्ट्र शासनाचं होतं त्यामुळं त्यांचं आणि आमचं काही हे नव्हतं, हे नव्हतं. सरांचं आमचं काय वैर नव्हतं, त्यामुळे आम्ही नाही समजलं की सरळ विचारायचो. सर आम्हाला समजलं ना परत समजून सांगा. सर असं साईडला खुर्ची टाकून बसायचे. या कोर्स मधले जे कंटेंट आहेत, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग, या पद्धतीनेच हा कोर्स पूर्ण झाला का? हां, पहिल्यांदा थिअरी झाल्या, नंतर प्रॅक्टिकलमध्ये बेसिक मोबाईल, बेसिक कॅम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ह्या पद्धतीनेच course ह्याच पद्धतीने पूर्ण. पूर्ण. कोणताही कंटेंट गाळला नाही किंवा कोणता काय? कंटेंट गाळला नाही का काही नाही. आतापर्यंत 4 वह्या भरलेल्या आहेत आमच्या. सगळ्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित सगळ्या provide? नोट्स व्यवस्थित, झेरॉक्स वगैरे काय काढले नाही, असे लिहून दिलेले आहेत नोट्स. या जो कोर्स तुम्ही हा पूर्ण केला त्याचा तुम्हाला भविष्यात कसा फायदा होईल? फायदा म्हणजे एकदम देवन आहे, कारण आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे मी हा कोर्स केला, कारण ह्या कोर्सून फायदा आहे. मी स्वतःच्या पायावर माझा बिझनेस उभा करू शकतो, कारण महाराष्ट्र शासनाकडून जी आम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे त्या आर्थिक मदतीचा मला फायदा करून घ्यायचा आहे. त्यासाठी हा कोर्स करणे एकदम गरजेचं होतं. मला इथून मागं पण इच्छा होती आपण हा कोर्स करायचा, पण एकाएकी देवाने आवाज ऐकले की आव्हान आलं माझ्यासमोर, आणि त्यामुळे मी एकदम विचलित झालो त्याच्याकडं. माझं पूर्ण लक्ष फक्त ह्या कोर्सवर विचलित होतं. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहात का? स्वतःचा व्यवसाय म्हणजे एकदम कॉन्फिडन्स, मी आता आत्मविश्वासाने सांगू शकतो की मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहे आणि तो करू शकतो. हे मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मला त्याची प्लॅनिंग केली का? तशी प्लॅनिंग केलेली. का आधी कोणाकडे काम करणार काही दिवस आणि मग आधी स्वतः? थोडे 3-4 महिने तर हात साफ करण्यासाठी एक्सपिरियन्स घ्यावाच लागेल मला. आणि एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी पूर्ण करणार कोर्स. ज्या संस्थेमार्फत तुम्ही हा कोर्स पूर्ण केला, MTEL बद्दल तुम्हाला काही मतं मांडायची आहेत का? MTEL असं आहे की जिथं सर्व बाजूने माणूस परिपूर्ण होतो. हार्डवेअर इतके सर्व लोक आम्हाला समजून सांगतात की एकदम घरचे आपल्याला जसे सांगतात तसे एकदम शेजारी बसून 4-4 वेळा तुम्हाला जर नाही काय समजलं तर विचारा, हे सरकारी हे आमचं हे नाही आहे. त्यासाठी सर्व लोक इतकं प्रेमाने आम्हाला सांगायचे. कधीच त्यांनी आम्हाला सदुरावा दिला नाही आलं की आम्ही क्लास सुटला तरी सरला विचारायचं, सर मला हे समजलं नव्हतं. सर म्हणायचं तू आधीच विचारायचं, आत्ता विचारलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण क्लासमध्ये विचारलं तर दुसऱ्या पण पोरांना त्याचा प्रॉब्लेम माहिती होतो काय प्रॉब्लेम. म्हणजे इतक्या सुखसुविधा होत्या. या कोर्स बद्दल, या योजनेबद्दल तू तुझ्या मित्रांना, नातेवाईकांना सांगणार आहेस? सगळ्यांना सांगितले मी. माझ्या मित्रांना सांगितलं, शेजार बाजारांना, सर्वांना, नातेवाईक म्हणले एकदम चांगलाच कोर्स आहे, चांगला निवडला. आणि महाराष्ट्र शासनाने जी हे श्रम स्वयंरोजगार योजना जी काढलेली त्याचा मला सुद्धा फायदा झालेला आहे. आणि अजून महाराष्ट्रातील जेवढे गोरगरीब आहेत त्यांना सुद्धा एकदम चांगला फायदा होईल. कसा फायदा होईल? कारण ही मोफत आहे. मोफत असल्यामुळं ह्यात काही खर्च नाही, आणि खर्च नसल्यामुळे लोक सगळं लक्ष त्याच्यावर विचलित करून कुठला ना कुठला व्यवसाय निवडतात. व्यवसाय केल्यानंतर त्याचा पाया भक्कम होतो.
पाया भक्कम झालो तो स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. घरच्यांवर आर्थिक ताण दबाव येत घरच्यांवर नाही. काय दबाव वगैरे काहीच येत नाही, कारण सगळे ना जाणे येण्याचे याचे सर्व पैसे सरकार देते आपल्याला. हा मोफत असल्यामुळे तू कोर्स केला का तुला करायचाच होता? असं नव्हती, पण ज्यावेळेस मी हा फॉर्म भरला त्यानंतर बरोबर मला जो कोर्स करायचा होता त्याच कोर्सचं मला लेटर आलं आणि मला इतका आनंद झाला त्यावेळेस की असं वाटलं होतं आपण जे चितले ते आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी हा कोर्स मी केला, माझा एकदम फायदा पण होणार आहे ह्यापासून मला माहिती आहे आणि दुसऱ्या पण लोकांना याचा फायदा होणार आहे. काय नाव आपलं? माझं नाव तानाजी हनुमंत पवळ, पत्ता? पत्ता लडकतवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. फोन नंबर? फोन नंबर 274 549. कोर्स आपण कधीपासून पूर्ण करत आहात? कोर्स 1 महिना झाला करत आहे इथं. हा कोर्स करत असताना काही अडचणी आल्या का आपल्याला? नाही, अडचणी काहीच नाही, कसलीच अडचण आली नाही. म्हणजे काय ह्या संस्थेचं कौतुक करावं तेवढं, अडचणी कधी आलीच नाही संपूर्ण कोर्स करताना. हा कोर्स पूर्ण करताना कधी कोणी कोणत्या कारणासाठी पैसे मागितले का? नाही, पैसे कधी कुणी मागितलेले नाही. पूर्णपणे हा कोर्स मोफत झाला? पूर्णपणे हा कोर्स मोफत झाला आणि इथे या संस्थेमध्ये आपण कोणीही पैसे मागितलेले नाही. कोर्स वेळेवर चालू होत होता का? हो, वेळेवर चालवायचं. करेक्ट 11च्या आतमध्ये ज्यावेळेस, आता मी ज्यावेळेस या संस्थेमध्ये यायचो, रोज क्लासला यायचो, त्यावेळेस मला गाडी नसल्यामुळे मी 1 तास लवकर यायचो तर मी तर सर त्यासाठी आमच्यासाठी कम्प्युटरवर बसा आणि काहीतरी करत बसा, असं म्हणजे कमी बसू नका, जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची आमच्याकडून सर. क्लास सुरू व्हायच्या आधी 1 तास. हा कोर्स वेळेवर चालू होत होता? हो. आणि कोर्समध्ये शिक्षकांनी शिकवलेलं समजत होतं? हो, समजत होतं. कॉम्प्युटरचं तर गायत्री मॅडम इतक्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला, व्यवस्थित सांगायच्या की आता पहिलीच वेळ होती ज्यावेळेस माझी, त्यावेळेस माऊस हातात पकडायच्या वेळेस हात असे लटलट कापायचे, पण त्यांनी कम्प्युटरवर बसल्यानंतर शिकवायला सुरुवात केल्यानंतर व्यवस्थित यायला लागले मला. थेरी प्रॅक्टिकल दोन्ही व्यवस्थित समजलं? हो, व्यवस्थित आहे. थेरी नोट्स वगैरे सगळ्या? हो, व्यवस्थित सर्व लिहून दिलेलं आहे. शिकवलेले थेरोटिकल सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये सांगितल्या, दाखवल्या, कळाल्या, ते सगळं कळलं. हा कोर्स मधले जे कंटेंट्स होते, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा सॉफ्टवेअर फॉल्ट फाइंडिंग, हार्डवेअर फॉल्ट फाइंडिंग, या पद्धतीनेच कोर्स पूर्ण झाला का एखादा कंटेंट गाळला गेला, नाही, शिकवायचं राहिलं? एक सुद्धा गाळायला गेलं नाही. वहीमध्ये माझ्या संपूर्ण नोट्स आहेत त्या. बरं, हा कोर्स जो तू पूर्ण केलास, या शिकलेल्या कोर्स बद्दल तुला भविष्यात कसा फायदा होईल असं वाटतं? भविष्यात फायदा होईल ना, कारण जे काम बेकार बसलो होतो, इतके दिवस बेकार होतो, काम नव्हतं कुठं, ज्यावेळेस हे शासनाने ज्यावेळेस योजना काढली त्यावेळेस जे घरची कंडिशन सुद्धा माझी गरीबच आहे, एवढी काय हायफाय नव्हती. त्यामुळे ही जी शासनाने योजना काढलेली त्याचा मला फायदा होईल आणि मी स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी व्यवसाय सुरू करू शकेल. असं वाटतं तुला? हो. व्यवसाय स्वतःचा चालू करायचा काय प्लॅनिंग आहे का काही? आताचा चाललाय आता सुरू. आधी कुणाकडे काम करणार आणि मग नंतर स्वतःचा हो, व्यवसाय चालू? आता 1-2 महिने तरी ट्रेनिंग कुठेतरी घ्यावंच लागेल ना, त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू? त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू करणार. पण ज्या संस्थेमार्फत तो हा कोर्स पूर्ण केला, त्या एमटेल बद्दल काही मत आहेत का तुझी? आहे ना. काय आहे ते संस्थेबद्दल काही तुला? एमटेल मध्ये ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळेल तो खरंच भाग्यवान असं समजावं लागेल, कारण तिथले शिकवण्याची पद्धत, रिसेप्शनिस्ट आल्यानंतर बसा, म्हणजे प्रत्येक कुठलीच अडचण नाही ते शिकवताना सुद्धा. एमटेल ही संस्था खरंच चांगली संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये ऍडमिशन मिळाले हे माझं मी भाग्य समजतो इथं. आणि एमटेलच्या भावी फ्युचरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
या कोर्स बद्दल तू तुझ्या मित्रांना नातेवाईकांना हो, सांगितलं सांगणार. आहेस का सांगणार आहेस? सांगणार ना, ह्या संस्थेची माहिती सांगणार आणि इथेच ऍडमिशन घ्या. देवशे सर आपले असे शिकवतात, खूप चांगली शिकवतात, त्यांच्याकडे स्टाफ सर्व चांगला आहे. ही जी योजना आहे राजश्री शाहू स्वयंरोजगार विकास कार्यक्रम महाराष्ट्र शासनाची, या योजनेबद्दल तुला काही सांगायचं आहे का? योजनेमुळे ह्या योजनेमुळेच मी हे करू शकलो, कारण माझ्या घरचे आता हे प्रायव्हेटमध्ये जर कोर्स करायचा म्हणलं तर 10-12 हजार रुपये मला एका वेळी भरणं शक्य झालेलं नसते. त्यामुळे शासनाने ज्यावेळेस ही योजना काढली, शासनाचा मी खूप खूप आभारी आहे. आणि ह्या योजनेचा मी स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आईवडिलांसाठी याचा फायदा करून निश्चितच घेईल. शासनाचा खूप खूप आभारी आहे. हा कोर्स मोफत असल्यामुळे तू केला का तुला करायचाच होता? मोफत असल्यामुळे केला असं म्हणता येणार नाही, कारण मला सुद्धा एक लहानपणापासून सुद्धा असं काहीतरी टेक्निकल शिकावं, स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा असं वाटायचं. पण त्यासाठी आपल्याला शिकायला पैसे नव्हते जवळ. परत ही संस्था कुठे आहे हे सुद्धा माहिती नव्हतं ना. ज्यावेळेस शासनाने ही योजना काढली त्यावेळेस तर हे एमटेलमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालं, ॲड्रेस मिळाला. नाही ते ॲड्रेसच माहिती नव्हता ना, कुठं मोबाईल रिपेअरिंग शिकवतात म्हणून. त्यामुळे हे फ्री आहे म्हणून केलं असं नाही.